महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे। या निवडणुकीत जे उमेदवार आहेत त्यांची तर कसोटी आहेच, पण त्यांना मैदानात उतरवणाऱ्या गॉडफादरची देखील या निमित्तानं कसोटी लागणार आहे। पुण्यातले भाजप खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे हे डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनी प्रभागातून उमेदवार आहेत। शिरोळेंच्या घराणेशाहीला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे। या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ यांचा पराभव झाला तर खासदार अनिल शिरोळे यांच्यासाठी तो धक्का असेल। राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक तसंच हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। स्वतःच्या कुटुंबियांसह विधानसभा क्षेत्रातले पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या आमदारांवर आहे। त्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पुण्याचे महापौर प्रशांत जगताप तसंच त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप या वानवडी प्रभागातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। प्रदेश काँग्रेस महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे या खडकमाळ आळी महात्मा फुले पेठेतून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्यासमोर शिवसेना भाजप तसंच मनसेच्या उमेदवारांचं आव्हान आहे, त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्याशिवाय काहींसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले माजी आमदार विनायक निमण यांची यावेळी परीक्षा आहे। ते स्वतः शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। त्यांचा मुलगा सनी निमण बाणेर बालेवाडी प्रभागातून निवडणूक लढवतोय, मात्र त्याच्यासाठी ही लढत म्हणावी इतकी सोपी नाही। काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार रमेश बागवे यांची अवस्था वेगळी नाही, पक्षाची अवस्था सध्या वाईट आहे। अशा परिस्थितीत स्वतःचा मुलगा अविनाश बागवे यांच्यासह पक्षाला यश मिळवून देण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे। राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत। रेश्मा भोसले यांची उमेदवारी वादग्रस्त तसंच नाट्यमय ठरली आहे। त्याचवेळी अनिल भोसलेंवर गद्दारीचा शिक्का बसलाय, त्यामुळे रेश्मा भोसलेंचा पराभव झाल्यास अनिल भोसलेंच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांच्या पत्नी संजिला पठारे आणि त्यांचे पुतणे महेंद्र पठारे यावेळी पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवत आहेत। बापू पठारे यांचा विधानसभेत पराभव झाला होता। आता महापालिकेत त्यांच्या कुटुंबियांना यश मिळालं तरच त्यांची राजकीय कारकीर्द टिकणार आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले गेल्या वेळच्या पराभवानंतर यावेळी पुन्हा नशीब आजमावत आहेत। हडपसर गावठाण सातववाडीतून त्या उमेदवार आहेत। यावेळी पराभव झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।